च्या सुरुवातीला सत्ताची महत्त्वाची राजकीय बातमी। भाजप राष्ट्रवादी मंत्रिमंडळाची यादी निश्चित झाल्याचे कळतंय। एकनाथ शिंदेंकडून मात्र अद्याप यादीवरती चर्चा सुरू आहे अशी माहिती मिळतेय। शिंदे हे दुपारपर्यंत मंत्र्यांची यादी देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक लागण्याची शक्यता आहे। शिंदेंच्या पक्षात इच्छुकांची स्पर्धा मोठी आहे। एकनाथ शिंदेंना त्यामुळेच तारेवरची कसरत करावी लागतेय। कुणाला संधी द्यायची याचं शिंदेंसमोर एक मोठं आव्हान आहे। मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी अंतिम झालेली आहे, त्यावर शिक्कामोर्तब झालं असंही कळतंय। मात्र शिंदेंकडून अजूनही पक्षामध्ये स्पर्धकांची आणि इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे एक स्पर्धा सुरू झाल्यासारखी स्थिती आणि त्यामुळेच शिंदेंना तारेवरची कसरत करावी लागतेय। इकडे भाजप आणि राष्ट्रवादीचं ठरलंय, मात्र शिंदेंकडून अद्याप यादीवरती अंतिम शिक्कामोर्तब झालेली नाहीये। अंतिम मोहर उमटणं बाकी आहे, कारण इच्छुकांची संख्या मोठी आहे। गेल्या वेळेला आपण पाहिलं होतं 2022 मध्ये जेव्हा सरकार स्थापन झालं त्यावेळेला अनेक इच्छुक होते, मात्र त्यांना मंत्रिपदी घेता येणार नाही, आत्तावरती वर्णी लागणार नाही हे स्पष्ट करण्यात आलं होतं। आणि त्यातच मुख्यमंत्री पद हे शिंदे गटाला देऊन भाजपनं अनेक महत्त्वाची खाती आणि बहुतांश खाती आपल्याकडे ठेवलेली होतीच। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एकीकडे एनसीपी सारखा एक पक्ष ज्याच्यामध्ये अनेक दिग्गज जे आहेत ते पाहायला मिळतात, तिथे अंतिम निश्चिती झालेली आहे मंत्रिपदा कोण असणार मंत्रिपदी, मात्र अजून शिंदेंचं ठरत नाहीये। काय अधिक माहिती? प्रज्ञा, आता एनडीटीव्हीला जी काही माहिती मिळाली त्यानुसार भाजप यांच्याकडून राज्यातल्या नेत्यांची यादी जी आहे ती अंतिम करण्यात आलेली आहे। दुसरीकडे अजित पवारांची सुद्धा यादी अंतिम करण्यात आलेली आहे। मात्र एकनाथ शिंदे यांची रात्री उशिरा साधारणतः 1 ते 2 वाजेपर्यंत त्यांच्या नेत्यांच्या बैठका मुंबईत सुरू होत्या, पण तरी देखील यादी अजून स्पष्ट केली गेली नाही। आज दुपारपर्यंत संबंधित एकनाथ शिंदे हे त्यांच्या काही नेत्यांशी परत एकदा चर्चा करून अंतिम यादी देतील असं म्हटलं जातं। आणि त्यानंतरनं राज्याचे मुख्यमंत्री हे संपूर्ण 3ही पक्षांची यादी दिल्लीला कळवतील आणि त्यानंतरनं मग शपथविधी होत असेल तर तो त्याच्या अनुषंगाने मग सर्व ज्यांची वर्णी लागणार आहे त्यांना सर्वांना निरोप देण्यास सुरुवात होतील। पण तुर्तास तरी भाजपाकडनं जी नावं समोर येत आहेत त्यामध्ये प्रस्थापितांपेक्षा जे जुने नेते आहेत त्यापेक्षा तरुणांना अधिक संधी या मंत्रिमंडळामध्ये देण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे। त्याच्या अनुषंगाने काही महत्वाच्या घडामोडी सुद्धा घडलेल्या आहेत। अर्थात अंतिम यादी ज्यावेळेस संपूर्ण होईल त्यानंतर दिल्लीत सुद्धा शेवटी निरोप कळवले जातील आणि त्यानंतरनं फायनल सगळं काही होईल। तुर्तास एकनाथ शिंदे यांच्याकडनं मात्र अद्याप ही यादीच्या बाबत घोळ सुरू आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांना जे आधी प्रस्थापित महायुतीमध्ये कॅबिनेट मिनिस्टर होते त्यांच्यापैकी काही जणांना यावेळेस वर्णी लागणार नाही। त्याच्यामध्ये जर ज्यांची वर्णी लागत नाही असे नाराज होऊन शिंदेची डोकेदुखी करू शकतात असं म्हटलं जातं। अशा परिस्थितीमध्ये मग शिंदेंना सर्व पक्ष अंतर्गत जो टोकाची स्पर्धा आहे ती कशा स्वरूपात हाताळली जाते या अनुषंगाने पाहणं गरजेचं राहील। तुर्तास तरी एनसीपी आणि भाजप यांच्या यादी अंतिम होत असल्याचं दिसून येत आहे, तसं पूर्ण झाल्याचं आहे। प्रश्न येतोय तो एकनाथ शिंदेचा, आज दुपारपर्यंत एकनाथ शिंदेची यादी अंतिम होईल असंही सांगण्यात येत आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर।